बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केला। त्यानंतर रात्री या प्रकल्पाला सील ठोकण्यात आले। त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। कारखान्यावर सुमारे 12 कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचा हेतू असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। या कारवाईवर बोलताना डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांनी सांगितलं की कारखान्याने शासकीय नियमांचा वारंवार भंग केला आहे। त्यांचा डिस्टिलरी परवाना तत्काळ निलंबित न केल्यास अतिरिक्त मळी व मद्यार्काच्या साठ्याचा गैरवापर करू शकेल। कारखाना त्यांना दिलेल्या परवान्याचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होते। म्हणून कारखान्याचा अनुक्रमांक 153 व DS1 अनुक्रमांक 240 तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। कारखान्याने या हंगामात 43,200 टन सी हेवी मळीचे उत्पादन केले असून तपासणीत कारखान्याच्या ठिकाणी अतिरिक्त मद्यार्क साठा आढळून आला। ज्यायोगे कारखान्याचा अतिरिक्त मळी व मद्यार्क साठ्याचा गैरवापर करण्याचा हेतू स्पष्टपणे दिसतो आहे। अतिरिक्त असलेल्या मळीपासून कमीत कमी 245 लिटर उतारा प्रति टन गृहीत धरल्यास त्यापासून 3,07,077 बल्क लिटर मद्यार्क म्हणजेच तीव्रतेनुसार कारखान्याकडे 100 प्रूफचे 5,12,818 बल्क लिटर इतके मद्यार्क तयार झाले असते। या मद्यार्काचा 250 रुपये प्रति प्रूफ लिटर इतके उत्पादन शुल्क आकारल्यास 12,82,04,500 इतके उत्पादन शुल्क प्राप्त झाले असते। त्यामुळे तेवढ्या रकमेचा महसूल बुडवण्याचा कारखान्याचा हेतू होता असे स्पष्ट असल्याचे आदेशात म्हटले आहे। या कारखान्यात प्रकल्पामध्ये मोठ्या डिस्टिलरी प्रमाणात अनियमितता असल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्याची पडताळणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकल्पाची 21 ते 22 जून पहाटेपर्यंत अचानक तपासणी केली। त्यामध्ये कारवाईमध्ये विहित वेळेनंतर मळीचे टँकर भरले व मळीच्या साठ्यात तफावत आढळते। गेजिंग चार्ट प्रमाणित नाही। M6 परिवहन पासांना जास्तीची मुदत देण्यात आली। आसवणी घटकातील नोकरांचे नोकरनामे मंजूर करून घेण्यात आलेले नाहीत। घटकांचे स्टोरेज टँक, डिनेस्ट्रंट आदी संवेदनशील भागात कुलूप न लावण्याचे दिसून आले आहे। या कारवाईवर बोलताना चेअरमन KP पाटील यांनी सांगितले की गेल्या 2 निवडणुकांमध्ये 1 वोट आणि 1 नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले। बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत KP पॅटर्नला पसंती देत या आमदारांना सभासदांनी पराभवाची धूळ चारली। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज आल्याने माझ्यावरील रागापोटी व बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी ते आटापिटा करीत आहेत असा थेट आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर केला। तसेच बिद्री साखर कारखान्याला बदनाम करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे। राज्य उत्पादन शुल्कचे आलेले अधिकारी तपासणी करून वरिष्ठांना अहवाल देऊन त्याची प्रत आम्हाला द्यायची असते व आमच्या काही त्रुटी असतील तर त्याबाबत नोटीस बजावावी लागते। आमचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर उत्पादन व विक्रीवर बंदी आणायची असते, पण असे काहीही न करताच हा एकतर्फी आदेश दिला आहे। कारखाना माझ्या एकट्याच्या मालकीचा नसून 70,000 सभासदांचा आहे। या संदर्भात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत असेही ते म्हणाले। दरम्यान प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रिकेमध्ये भूमिका मांडताना श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर बिद्री उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईशी संबंध नाही। KP पाटील यांच्या आरोपात तथ्य नाही। हा साखर कारखाना आमची मातृसंस्था आहे। विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आरोप करत आहेत। KP पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले। यामध्ये डिस्टिलरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी शासकीय परवानगी न घेता 80% काम केले। यासाठी NA परवानगी घेतली नसताना बँकेकडून 150 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या उचलले। त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर तक्रार केली नाही। KP पाटील यांनी सत्तांतरानंतर आमच्यावर खूप आरोप केले। मात्र वर्षभरानंतरच तेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी झाले। लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा प्रचार जाहीर सभामधून केला, परंतु नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या स्वागतासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले। ते स्वतः संदिग्ध असल्याचे यातून दिसून येते। मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे।
ते सर्व KP पाटील यांना पाहवत नसल्यामुळेच बिद्रीवरील कारवाईमध्ये माझे नाव विनाकारण गोवण्याचे काम ते करत आहेत, असे पत्रकात म्हटले आहे. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.